आता कॅन्डल लावून काहीच होणार नाही। आता हातात सँडल घ्यायचे आणि जे आपल्याला त्रास देत आहे त्यांना तिथेच चोपायचं। काय ग वैशाली, काजल काय झालं? एवढं उदास का बसले तुम्ही? भीती वाटते ग। कसली भीती वाटते? या समाजात वावरायची। म्हणजे काय, मुलगी म्हणून जन्माला आलो ना, हाच खूप मोठा श्राप आहे आपल्यासाठी। मागच्या जन्मात नक्कीच काहीतरी पाप केलं असेल बघ, म्हणून या जन्मात मुलगी म्हणून जन्माला आलो। अगं वैशाली, पण असं का म्हणते तू? अगं स्वाती, बघ ना तूच। अगं मुलगी म्हणून आपल्याला स्वतंत्र आयुष्य नाही, स्वतंत्र जगताही येत नाही। असं वाटतं ना, स्वतःला एका बंद जाळ्यात कोंडून घ्यावं, म्हणजे कुणाची वाईट नजरच आपल्यावरती पडणार नाही। सतत मनात भीती बाळगायची। कॉलेजला जाताना भीती, क्लासला जाताना भीती। कोणी आपल्या पाठलाग तर नाही करत आहे ना? तो मगापासून आपल्याकडे बघतोय, काही करणार तर नाही ना? सतत दडपणात जगायचं। तो आपल्याला काही बोलेल का, काही करेल का येऊन, याची भीती। घरी जाऊन सांगायचं म्हटलं की तो मुलगा पाठलाग करतोय, तर घरचे आपलंच शाळा कॉलेज बंद करतील। अशी किती दिवस भीती मनात ठेवून जगायचं? आणि त्यातही एखाद्या मुलीने आवाज उठवलाच तर समाज तिचाच आवाज दाबून टाकतो। काय करायचं अशा वेळेस? कसं जगायचं ही भीती घेऊन आयुष्यभर मनात? कधी कधी असं वाटतं ना की जगूच नाही, म्हणजे जगत असतानाही मरणाच्याच फिलिंग्स येतात ना ग। अशी भीती आयुष्यभर घेऊन जगण्यापेक्षा न जगलेलं कधीही बरं ना ग। आणि स्वाती, आपण बातम्या तर बघतोच ना ग, 2 वर्षांच्या मुलीवर बलात्कार होतो। काय वाटत असेल तिच्या जीवाला? साक्षी, ती मणिपूरची घटना बघितलीच असशील ना तू? स्वाती, मुलांना सगळे वंशाचा दिवा म्हणतात ग, मुलींना साधं वंशाची पंथी सुद्धा म्हणत नाहीत। या सगळ्या घटना ऐकून ना असं अंगावर काटा येतो। काय म्हणत असेल त्या बिचारीचा जीव ग? अगं पण तुम्ही असा विचार का करताय? मग कसा विचार करायचा? काय काय पर्याय काय याच्यावर? अगं तुम्हीच जर हे विचार तुमच्या मनात सतत बिंबवत गेले तर हीच परिस्थिती निर्माण होईल आणि आपल्यासारख्या मुली फक्त घाबरतील आणि फक्त याला बळीच जातील। मग काय करायचं आपण? अगं आपण स्ट्रॉंग बनायचं, हिम्मत दाखवली पाहिजे आपण। आणि जर कोणी आपल्याकडे बघितलं, काही बोलण्याचा प्रयत्न केला, तर आपल्यात हिम्मत पाहिजे तिथल्या तिथेच त्याला तुडवायची। आणि काय ग, कोणाचं उदाहरण देतेस तुम्हाला? निर्भया, साक्षी। आपलं तर दुर्दैव आहेच की आपण त्यांना मदत करू नाही शकलो, त्यांना न्याय नाही देऊ शकलो। पण आता फक्त आणि फक्त आपण एकच करू शकतो की अशा साक्षी आणि निर्भया घडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे आणि आपण हिम्मतवान झालो पाहिजे। नाही ग स्वाती, आपण तर मुली आहे, हे कसं शक्य आहे? इथेच तर आपण चुकतो। जर कोणी आपल्याकडे वाईट नजरेने बघत असेल, काही वाईट बोलण्याचा प्रयत्न करत असेल, तर आपण त्याला प्रत्युत्तर नाही करू शकत ना, म्हणून आपल्यासारख्या मुली त्याला बळी पडतात। आणि असं भिवून काहीच होणार नाही, कोणालाच न्याय मिळाला नाहीये माहितीये मला, ना निर्भयाला ना साक्षीला। पण आता कॅन्डल लावून काहीच होणार नाही। आता हातात सँडल घ्यायचे आणि जे आपल्याला त्रास देत आहे त्यांना तिथेच चोपायचं आणि भीती मनातून काढून टाकायची। हा समाज आपल्याला न्याय कधीच देणार नाही। आता आपलं संरक्षण हे आपल्यालाच करायचं, त्याच्यामुळे हिम्मत राखा आणि जो कोणी त्रास देतोय त्याच्या समोर जाऊन त्याला उत्तर द्या। आता आपणच आपलं संरक्षण करायला पाहिजे। हो ग स्वाती, तू अगदीच योग्य बोलतेस। आपणही लढू शकतो, हे त्यांना आता आपण दाखवूनच देऊया। आणि मुलींनो, तुम्ही जरी अशा परिस्थितींना घाबरत असाल तर आजपासून, आत्तापासूनच खंबीर व्हा। आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि मुलींना नक्की शेअर करा। स्टार मराठी या पेजला लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा। धन्यवाद।